इतकं काही झालेलं नाहीये. आत जरा कोंदट हवा होती आणि त्यात इतक्या जणांना डांबून ठेवलेलं, त्यामुळे जरा. आणि आवर्जून आपल्याला पाणी देतील इतकी काही माणुसकी शिल्लक नाही या गोऱ्यांमध्ये. खरं आहे काका. आणि मुळात मला हा प्रश्न पडतो, तुम्हाला अटक केलीच का? जी घटना घडली त्याचा तुमच्याशी काहीच संबंध नव्हता. असं आहे, वासुदेव फडकेंशी ओळख आहे इतकी सबब पुरेशी आहे मला गजाआड टाकण्यासाठी या गोऱ्यांना. इतकंच नव्हे काका, सर्व बाजूंनी होणारा विरोध नष्ट करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न थे ब्रिटिशांचे. आधी तुम्हाला अटक केली, मग रानड्यांची बदली केली, त्यामुळे कायदेशीर बाजू भुसभुशीत केली त्यांनी. आणि आता फडक्यांविरुद्ध मोहीम सुरूच केली, ते देखील कुटील कारवाया करून. या गोऱ्यांच्या डेक्कन स्टार नावाच्या वृत्तपत्रात काय लिहून आले बघा. किती लांछनास्पद आरोप केलेत फडके गुरुजींवर. ऐका. लेट इट बी क्लिअरली अंडरस्टूड दॅट वी डू नॉट सिम्पथाइज विथ द कॉज ऑफ डेकॉइटी मिस्टर V.B. Phadke is alleged to have undertaken. But we clearly sympathize his spirit of self-sacrifice. He was a clerk in military finance office, drawing a handsome salary of ₹60 per mensem. कारण नसताना हे सगळं छापले. He has left a young wife behind to be taken care of, either by his parents or his shadowy friend. If the pluck and self-sacrificing spirit that this Vasudev Rao is heard to possess had been directed to some other good cause, such as founding a colony, shall he not have been praised, certainly extolled? हे असे आरोप आहे. छे, दरोडेखोर म्हणून फडक्यांची सार्वजनिक प्रतिमा तर मलिन केली आहेच, पण आता हे असलं सगळं लिहून त्यांची व्यक्तिगत प्रतिमा सुद्धा मलिन करतायत. आणि या वृत्तपत्रासारखेच ब्रिटिशांचे बॉम्बे गॅझेट नावाचे वृत्तपत्र आहे. त्यामध्ये काय लिहिलंय माहिती? बुधवार वाड्यात जी आग लागली त्याचं मुख्य सूत्रधार फडकेत. आणि पुण्याच्या मंडळींमध्ये ज्या प्रकारे फडक्यांचा उदो उदो होतो, त्यानुसार फडके हेच पुण्यातील मध्यवर्ती वसाहतीचे हस्तक आहेत, म्हणजे एजंट. बाळांनो, परिस्थिती आता यापेक्षा जास्त विदारक होत जाणार आहे, पण आपण लढत राहायचं, ते महत्वाचंच. लढणं सोडायचं नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी, तुम्ही सगळ्यांनीच इतका खटाटोप केलात, वकिलांशी बोललात, अर्ज केलेत, ते अर्ज वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेत. अरे किती त्रास झाला तुम्हाला बाळांनो. काका, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. दिव्याची वात तेवत राहावी म्हणून जे तेल ती ग्रहण करते ते आहात तुम्ही आमच्यासाठी. तुमच्यावर आणि फडके गुरुजींवर जी काही संकटे ओढावतील ती आम्ही आमच्या छातीवर घेऊ. मला फक्त एकच चिंता सतावते. कसली? विचार करा गोपाळराव, पुण्याची स्थिती आता नाजूक आहे. एकाच वेळेला खूप साऱ्या घटना घडत आहेत. फडके गुरुजींचे धुमाकूळ घालणे चालूच आहे, आणि त्यात त्यांच्यावर हे असे अधवा तधवा आरोप होत आहेत वृत्तपत्रांमधून. आणि हे सगळं घडत असताना हा डॅनियल कुठे आहे? तो जणू गायबच झालाय. हे नेमकं काय शिजत असेल काही कळत नाही. We found this rags of yours there. And we know this is yours. गुरुजी, गुरुजी, तुम्ही आता इथून पळ काढणे महत्वाचे आहे. माझ्याकडे एक योजना आहे. मी तुमचे हे मुंडासे बांधून इथून पळून जातो. तुम्ही माझी घोंगडी घ्या आणि विरुद्ध दिशेला पळा. काही अंतर पळून झाल्यावर मी माझा हा सदरा एखाद्या झाडाला टांगून ठेवतो, जेणेकरून पोलिसांना असं वाटेल की तुम्हीच आहात आणि ते माझा माग काढतील. आणि तुमच्यावरून लक्ष विचलित झाल्यामुळे तुम्हाला परागंदा होण्यास अधिक वेळ मिळेल.
परंतु असे करण्यामध्ये तुझ्या जीवास धोका आहे. नाही गुरुजी, सरडाई जितक्या चतुराईने चकवू शकणार नाही तितक्या चतुराईने मी चुकवीन त्यांना. पण तुम्ही आता इथून निघा. सतर्क राहा. Constable, check this. Sir, it fits. See, this is yours. Do you want any other evidence? आणि तुमच्या कुठल्याही गोष्टीवरने सिद्धही होत नाही की तो सदरा माझा आहे. मात्र मी हे सिद्ध करू शकतो. गावातले कित्येक तरुण हा सदरा घालून म्हणू शकतील की हा माझाच सदरा आहे. परंतु तुमचा मुद्दा सिद्ध झालेला नाही. A constable was following you, and he has seen you there. कोण? कोणी पाहिले मला? आणि मुळात मी बाहेर गेलो नव्हतो असे मी म्हणतच नाही. बाहेर मी गेलोच होतो आणि हे माझ्या बायकोने देखील पाहिले. परंतु तुमच्या या मंडळींनी मला नेमके कुठे पाहिले आणि ते जे तुम्हाला सांगतायत ते सत्य कशावरून? आणि त्यांचे ऐकून तुम्ही माझ्यावर आरोप करणार आणि मला अटक करणार. हे म्हणजे उंदरास मांजरीने साक्ष दिल्यासारखे झाले. You will regret this attitude, Mr. Tarak. Remember, one of your friends is in our custody. Slowly but surely, he will open his mouth. And you, I'll finish your game very soon. बरे वाटेल तुम्हास. हाजवर 3 दिवस तरी उतरायचा नाही. 3 दिवस? 3 दिवस स्वस्त बसून कसं चालेल? नाही, या देहास आता आजारी पडायची अनुमती नाही. तुम्ही एवढे कष्ट करत पुण्याहून विजापूरमध्ये आलात, तसे व्हायचेच. गुरुजी, आता इथून बाहेर पडणं कठीण आहे. पोलिसांचा बंदोबस्त अधिक कठोर झालाय. तुम्हाला शोधतायत ते. आज रात्री इथून मुक्काम हलवणे हाच यावर एकमेव उपाय. हो, पण तुमची प्रकृती आणि बाहेरची परिस्थिती बघता तुम्ही इथेच सुरक्षित आहात. सुधाकर, माणूस स्वतःच्या घरात सर्वात जास्त सुरक्षित असतो. मी स्वतःच्या घरात सुरक्षित नाही तर दुसरीकडे कुठे कसा असेल? मला इथून विजापूरहून देखील मुक्काम हलवायला लागेल. एकाच ठिकाणी जास्त वास्तव्य धोक्याचं ठरू शकेल. आणि आता आपले धोरण बचावात्मकच असायला हवे. थोड्या वेळाने निघेन मी वेषांतर करून. जसे तुम्हास योग्य वाटेल गुरुजी. तोपर्यंत जरा विश्राम करा आणि काही लागले तर मला बोलवा.
हा माणूस जर तोतय आहे तर त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? अहो मग हे वासुदेव बळवंत फडके आहेत याचा तरी काही पुरावा आहे का तुमच्याकडे? केवळ या व्यक्तीकडे ही शस्त्र सापडली म्हणून ती व्यक्ती वासुदेव बळवंत फडके होत नाही. तसेच आपण युक्तिवादादाखल केलेली विधानं देखील तर्कसंगत तर नाहीतच पण परस्पर विरोधी आहे. काही वेळापूर्वी युक्तिवाद करताना तुम्ही असं म्हणालात की काल सोलापुरात जो दरोडा पडला त्या दरोड्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा हात आहे. आणि काही वेळापूर्वी तुम्ही असंही म्हणालात की कालपासून पुण्यात तुमच्या कोठडीमध्ये ही जी व्यक्ती आहे ती वासुदेव बळवंत फडके आहे. महाराज यांच्या या विधानातील हा विरोधाभास मी कोर्टाच्या निदर्शनास आणू इच्छितो. ऑर्डर ऑर्डर. Excuse me, Your Honor. I can prove. Please allow me. Permission granted. Mr. Nana Bhai. महाराज, आमच्याकडे असा एक साक्षीदार आहे जो हे सांगेल हेच वासुदेव बळवंत फडके आहेत म्हणून. आम्हाला त्या व्यक्तीस कोर्टासमोर सादर करायची परवानगी मिळावी. Permission granted. सुधाकर. सुधाकर आणि तू विनायक. सुधाकर, तू मला सांग, ही जी व्यक्ती तुझ्या समोर उभी आहे ती कोण आहे? त्याच्यामुळे गुरुजींवरील आरोप सिद्ध झाले आणि आपण बळवंतराव, शक्य होईल तेवढं दुःख त्यानं सहन केलेलं आहे आणि एका मर्यादेपलीकडे जाऊन होणारा त्रास सहन होत नाही माणसाला. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. दुर्दैवानं त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे का गोपाळराव? इंग्रज वाटच बघत होते गुरुजींवरील आरोप कधी सिद्ध होतील याची. आता ते इतके कठोर शिक्षा करतील की यापुढे त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचं धाडस होणार नाही कोणाला. कठोर शिक्षा म्हणजे देहदंड? फडके गुरुजींना फाशीच. Order, order. After studying all the evidences produced, finding out authentic witnesses and his testimony, the court has come to this conclusion that Mr. Vasudev Phadke is found to be guilty under following charges. More than 400 dacoities in various places like Dhamri, Wale, Chandkhed under Indian Penal Code 395 as per Penal Code 121, 122 and 124. The accused is held guilty for the planning and executing armed activities against British government, for gathering and forming team for the same and creating anti-national feelings in the society. The court feels Mr. Vasudev is a traitor
and the most severe punishment will be assigned to the accused. महाराज आपण शिक्षा सुनावण्यापूर्वी मी आपल्याला काही सांगू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की फडके पूर्वी सरकारी सेवक होते, तरीही त्यांनी हा मार्ग अवलंबला. महाराज, यामागे निश्चित काहीतरी कारण असेलच ना. त्या नोकरीत त्यांना झालेला त्रास आपण लक्षात घेत नाही, आणि हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की नोकरीत सेवक असताना त्यांनी बजावलेली सेवा ही कौतुकास्पद होती. व्यक्ती आणि सरकारी नोकर म्हणून ते कधीच चुकले नाहीत. आता राहिला मुद्दा तो त्यांनी घातलेल्या दरोड्यांचा. ते तर आपण सिद्ध केलंच आहे. पण महाराज, बळवंता, तुला तर तुझ्या संसाराची जबाबदारी उचलायची आहे, आणि शेवटी तेच महत्वाचे नाही का? बोलला. संसार 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 तेवढेच एक बोलत बसा. इतके संकुचित ध्येय आहे का तुमचे? नोकरी केली, पैसे अर्जित केले, झाले. अहो, पण मग त्यात चुकीचं काय? आता उद्या नोकरीला लागू, बढती मिळेल, लोक साहेब म्हणतील, आमच्या घरच्यांना कौतुक वाटेल. आणि या देशास देशास कधी कौतुक वाटेल? या आपल्या देशाप्रती काही कर्तव्य नाही? बळवंता, शांत शांत. अरे, फडके गुरुजींना ज्या प्रकारे शिक्षा झाली, त्यांच्यावर जी कारवाई झाली, त्याच्यानंतर इंग्रजांविरुद्ध जायला कोणीही दजावत नाहीये. कितीही कटू असली तरी हीच वस्तुस्थिती आहे. मग हीच वस्तुस्थिती बदलण्याची ही नामी संधी आपल्या हाती आहे, असं नाही वाटत? आपल्याला वाटून काय होणार आगरकर? आपण कोणी राज्य करते नाही, आणि देशासाठी आपण काय करणार? ज्याच्याशी आपलं इमान आहे त्याची मनापासून आपण सेवा करणे हेच आपले कर्तव्य. आणि अजून आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसलेही निर्बंध आलेले नाहीयेत, मग चिंता कसली? मग काय ते निर्बंध लावण्याची वाट बघताय का तुम्ही? कधी ते गोरे आपल्या घरात घुसतील आणि आपल्या देव्हाऱ्यातील देव विसर्जित करतील याची वाट पाहताय का? मग तुम्ही जागे होणार आहात? आणि येणाऱ्या काळाचे पावले जर ओळखता येत नसतील तर अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही. घरातील जबाबदाऱ्या कोणास चुकल्या आहेत, पण हेच आपले घर सुखात नांदू नये यासाठी हे गोरे जर जाचक नियम करत असतील तर त्यांच्या विरुद्ध उभे राहायलाच हवे. ते आपणच राहायला हवे आणि घराबाहेर पडून म्हणजे त्यांनी दिलेले शिक्षण घ्यायचे आणि त्यांच्या विरोधातच कार्य करायचे. मग आपण काय त्यांना आमंत्रित केले होते की बुवा या आमच्या देशात आणि आम्हाला शिक्षण द्या? ब्रिटिश येण्या अगोदर सुद्धा आपल्या देशात शिक्षण पद्धती होतीच. आणि ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाहीये. केवळ त्यांच्या शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतले याचा अर्थ असा होत नाही की नैतिक दृष्ट्या आपण त्यांना बांधील झालो. नाही, पण तसे वाटणे स्वाभाविक नाही का? कदापि नाही. त्या ब्रिटिशांची चाकरी करण्या अगोदर त्यांनी आपल्यावर केलेले जुलूम आठवा. ते कसे सोयीस्कररित्या विसरता तुम्ही? आज ते राज्य करते, त्यामुळे त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी हे देखील आपल्यावरील अघोषित गुलामगिरीच आहे. अरे बळवंत, हे काय बोलतो आहेस तू? सत्य. पचत नसेल तर चालते वा, सत्य कथन करतोय मी. आणि ही त्यांची गुलामगिरी आपल्याला थोपवायची असेल तर आपल्यालाच जबाबदारी घ्यावी लागेल. राष्ट्रीय शिक्षण देऊ शकेल अशी शाळा, अशा संस्था या आपल्यालाच उभाराव्या लागतील. आणि हाच एकमेव मार्ग मला दिसतोय बळवंतराव. हाच मार्ग आहे. खडतर असला तरी मी याच मार्गावरून चालायचे ठरवले. ज्यांना माझ्यासोबत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे.
आपली नव्या युगाची अंगल ज्ञानाच्या तोडीस उभी राहील अशी शाळा. हा हा हा. आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. उत्तम. न्यू इंग्लिश स्कूल. ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल. हे अगदी अचूक बोललात शास्त्री बुवा. वा, याची गरज होतीच. धन्यवाद. अरे, सूर्यास्त होऊन चंद्रोदय देखील झाला. अहो टिळक, तुमच्याशी बोलता बोलता ना अंगात अगदी वीरश्री संचारली. अगदी अशी सळसळती ऊर्जा आहे हा तुमच्या बोलण्यात. मी म्हणालो ना तुम्हाला, ध्येय वेळे. अहो, जिथे काळ वेळाचे भान उरत नाही तिथेच तर खरी मैत्री फुलते. काय निर्विवाद. नाही, खरंय, तुमच्यासारख्या समविचारी मित्रांना भेटून खूप प्रसन्न वाटले. शास्त्री बुवा, तुम्ही माझे ऐका. मी सांगतो तसे जर आपण केले तर आपल्या शाळेची पटसंख्या ही अशी वाढेल आणि येत्या काळात आपणच शास्त्रज्ञ, गणिती, तत्वज्ञ असे सारे आपल्या देशास पुरवू शकू. काय ठरलं तर मग उद्याच भेटू आणि करूया श्री गणेशा. वा, न्यू इंग्लिश स्कूल. एखादा दिवस आपल्याला असं समृद्ध करतो बघा. हो, नवी ओळख झाली, बरे झाले. हो, मला आधी तिरसटच वाटले ते जरा. पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा. थंडी चांगलीच बोचरी आहे. एखादी चादर सोबत असायला हवी होती. आपल्याला कल्पना कुठे होती. लवकरात लवकर घरी जाऊ आता. बळवंतराव, पण वाट चुकलो का? हा, मलाही वाटले. या अंधारामध्ये दिशांचा अदमास लागत नाहीये. ही वाट चुकलो तरी परवडेल. आपल्या कार्याचा मार्ग चुकता कामा नये. चिंता नसावी. बळवंतराव, मला असं वाटतंय आपण आहे ना इंग्रजी आणि विज्ञान सोबत आहे ना संस्कृत देखील शिकवलं पाहिजे. संस्कृत हवेच. उत्तम पर्याय. काय करताय? व्यायाम. थंडी घालवण्यासाठी उत्तम पर्याय. मला देखील हेच वाटतं. करा करा, तुम्ही सुद्धा करा. जोर मारा. चार. गोपाळराव, आता या वेळेला कोणी आपल्याला इथे व्यायाम करताना पाहिले तर ठार वेडे ठरवतील. शिक्षण संपलेले, सरकारी नोकरी नाकारलेले आणि अपरात्री व्यायाम करणारे ठार वेडे. पण गोपाळराव, आता या कडाक्याच्या थंडीत सुद्धा जी ऊर्जा आपल्यात निर्माण झाली ना व्यायाम करून, तशीच संजीवनी देशभर निर्माण व्हायला हवी. येणारा सूर्योदय आपलाच असणार आहे बळवंतराव. निश्चित. येणाऱ्या काळावर आपले नाव कोरले जाणार. सगळे निर्विघ्नपणे पार पडणार. मारा आणखी 10. येऊ द्या घाम. नाही नाही, माझ्यात पुरेशी ऊर्जा निर्माण झाली आता. कोण तुम्ही? हिला राहू दे उपाशी, काय बिघडत नाही. हो, असे काय म्हणता? आई आहात ना तिची, आणि मुलाच्यात नि मुलीच्यात भेद करता. मला भूक लागली हो. होय बाळा. अहो दादा, आमच्याकडे पैसे नाही दोघांना पोसायला, मग मुलांना द्यायला नको. अहो ताई, परमेश्वर देखील स्त्री आणि पुरुषाच्यात भेद करत नाही. मग आपण कोण लागून गेलो? या जगातील प्रत्येक नागरिक सशक्त आणि सुदृढ व्हायलाच हवा. त्याशिवाय देशाची प्रगती कशी होईल? आणि स्त्री हा तर घराचा कणा असतो. तिलाच खाऊ पिऊ घातले नाही तर घर सुदृढ होईल का? पुढची पिढी आणि आपला देश कणखर कसा होईल?
हे घ्या. आणि चांगला पेला भरून दूध द्या त्या मुलीला. खायला प्यायला देखील जिन्नस पुरवा. ताई, आपल्या मुलाची आणि मुलीची काळजी घ्या, फार महत्वाचे असते ते. त्यांना रोज हवे तितके दूध द्या, हवे तर पैसे मी दे. कोण कुठले तुम्ही दादा, आणि एवढं? हात जोडू नका, तुम्ही मोठ्या आहात माझ्याहून. आपले म्हणणे यांना कधी समजणार आहे कुणास ठाऊक. काय हो, काय झालं? आपण म्हणजे देश घडवण्याची स्वप्न पाहावीत, आणि यांचे प्रश्न म्हणजे घरातले डाळ तांदूळ, घरातल्या भिंती, त्याचा रंग आणि त्याचे पोपडे. शांत व्हा, पाणी प्या. पाणी कसलं विचारता मला सदान कदा? अहो, तुम्ही बाहेरचा राग माझ्यावर का काढताय? मग काही झाले की आपले सतत पाणी प्या म्हणजे? शांत व्हा, बसा. मला काही बसायचे नाही. अहो बळवंतराव, बसा बसा. सोडा. काय झालं सांगा तरी. गोपाळराव, आपल्या मनात नेमके काय चालले आहे? आपली विचारधारा काय, आपली स्वप्न काय, आपली ध्येय काय, हे आपल्या घरच्यांना कधी कळूच नाही. हे अशीच योजना असते का नियतीची? तू आता बाप होणार आहेस रे, त्यामुळे जरा जबाबदारीनं वाग. हे लष्कराच्या भाकऱ्या थापवणं ना बंद कर आता. हेच शब्द असतील. हेच. अहो, समाज स्वतःच्या पायावर खंबीरपणे कसा उभा राहील असा विचार मनात असताना घरात भाकरी कशी आणावी, भिंतीला पडलेले पोपडे दुरुस्त कसे करावेत हे विचार येत नाही तो. पण हे आपल्या घरच्यांना सांगणार कोण? नि कळेल कसे त्यांना? अहो नाहीच कळणार, आणि आपणही सांगायला जायचं नाही. ते या ना त्या प्रकारे आपला पाय मागे खेचायचा प्रयत्न करतीलच. हा, त्यात त्यांचा दोष नाहीये, पण आपण आपल्या देहापासून मागे हटायचे नाही. अहो, तुमचेच आवडतीचे वाक्य आहे ना. होय, कर्तव्याच्या मार्गावर चालत असताना घराचा उमरा अडसर ठरता कामा नये. बरोबर. आणि ही परिस्थिती फक्त तुमच्याकडेच आहे असं नाही, आमच्याकडेही तीच तर आहे. हे बघा, आईला स्पष्टपणे लिहिलं, माझे जरी शिक्षण पूर्ण झाले असले तरी मी काही सरकारी नोकरी करणार नाही. आपल्या मुलाच्या मोठमोठ्या परीक्षा झाल्या, त्यामुळे आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील. हे मोठाले मनोरथ आई तू जर करीत असशील तर मी तुला आत्ताच सांगू इच्छितो, मी काही विशेष सुखाची, विशेष संपत्तीची हाव न धरता पोटापुरता पैशांवर संतोष मानून येणारा सर्व काळ परहितार्थ खर्च करणार आहे. ते इतके स्पष्ट लिहिलेत तुम्ही तुमच्या आईस? थेट. कितीही बोचरे असले तरी हे सत्य आहे, आणि शेवटी आई येते, घेईल समजून. आई समजून घेतीलच, परंतु मंडळींचे काय? त्यांच्या प्रती तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या नाकारून? नाही, नाकारत नाहीच मी, आणि ते तत्वातही बसत नाही माझ्या. कसं आहे बळवंतराव, दारिद्र्य हा माझा सर्वात जुना मित्र आहे. वा 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 वा, हे बाकी छान आहे हो. म्हणजे आत्तापासूनच आपल्या बाळाला तीर्थरूपांच्या तक्रारी ऐकवतेस. आणि हो, आपले बाळ तो कशावरून? तेवढं कळतं हो आम्हाला. बाई, तुमचं जेवण व्हायचं असेल ना, चला वाढते. हाच धसमुसळेपणा टाळायचा आहे आपल्याला, हेच सांगतोय मगाचपासून. स्वस्त बैस बरं. आणि मी एकीकडे गेलो होतो, तिथे माझं जेवण झाले. म्हणजे मग आता आजचं उरलेलं कळवायचं तरी. ऐनवेळी ठरलेला कार्यक्रम, निरोप कसा पोहोचवणार? बरं, आपल्याकडे काही विलायतेसारखे तंत्र नाही एकीकडून दुसरीकडे निरोप पोहोचवणारे स्वतः गेल्याशिवाय. खरंच असंही काहीतरी आहे? होय, खरंच. टेलिफोन म्हणतात. नुकताच शोध लागलाय. एकीकडून दुसरीकडे स्वतः न जाता आपल्याला निरोप पोहोचवता येतो, संवाद साधता येतो तंत्राद्वारे. काहीतरी बाई, कमालच येत नाही हे लोक. काय काय शोध लावतील. उद्या तर म्हणतील पोटातल्या बाळाशी सुद्धा संवाद साधता येतो. आपण किती सहज म्हणून जातो ना, काय शोध लावतील ते. त्यांच्याकडे कसं सगळं प्रगल्भ आहे, हुशारीच आहे. आणि आपण कोण? मागास. हा असा प्रचार केलाय आपल्याबद्दल या गोऱ्यांनी. खर तर ज्ञानाचा प्रसार करावा ही आपली संस्कृती. परंतु हे काय करतात? सगळे ज्ञान स्वतः पुरते, स्वतःसाठी.
अहो, काय होतं अचानक असं तुम्हाला? गोपाळराव, आता आपण जी शाळा चालू करण्याचा बेत आखत आहोत त्याने आपली इप्सित खरंच साध्य होईल असे वाटते तुम्हाला? बळवंतराव, अहो हे तुम्ही बोलत आहात? अहो, शिक्षण प्रसारासाठी माझ्या इतके किंबहुना माझ्यापेक्षा काकणभर जास्त आग्रही तुम्ही आहात. आणि हे तसे नव्हे. आता काल भामासोबत बोलत असताना मी दूरध्वनी यंत्राचा संदर्भ दिला. विलक्षण शोध आहे. तेव्हापासून माझ्या मनात एकच गोष्ट येते, आपल्याकडे असे शोध लागावेत त्या दर्जाचं शिक्षण आपण देतोय का? नसेल तर ते द्यायला हवे. त्या अनुषंगाने फक्त शाळा सुरू करून उपयोग नाही, तसे शिक्षण मिळेल असे कॉलेज सुरू करायला हवे तरच. काय? अहो, काय बोलताय तुम्ही? इथे एक खासगी शाळा सुरू करताना किती दमछाक होते तुम्ही बघताय, आणि आता मध्येच कॉलेज काय? खरंय, परंतु ध्येय मोठे असेल तर. हे बघा, तुमचे हे विचारांचे चक्र इथंच थांबवा. आता चिपळूणकरांना भेटणं जास्त गरजेचं आहे. शाळेसाठी जागा ठरवायची आणि तो निर्णय महत्वाचा आहे. तुम्ही माझा मुद्दा समजून घेत नाही. देशाचे भविष्य घडवतो कोण? युवक. पुढे जाऊन सापेक्ष सारासार निर्णय तोच घेतो. आपलेच उदाहरण घ्या. आज ज्या विचारांनी आपण झपाटलोय ते बालपणी आपल्या डोक्यात तरी येत होते का? अहो, आता जो आपण निर्णय घेतलाय, जो विचार करतोय, त्याला बालपणापासून जोपासलेली विचारांची आणि संस्कारांची बैठक कारणीभूत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आणि हे सगळे विचार आता डोक्यातून काढून टाका. चिपळूणकरांनी जिथे जायला सांगितले तिथे जाणं गरजेचं आहे. चला. ठीक आहे, तिथे जाऊन चर्चा करूया. एकतर माझ्या डोक्यामध्ये इतक्या विवंचना सुरू असतात ना, त्यात तुम्ही असं काही बोललात की लक्ष विचलित होतं माझं. आता कसली नवीन विवंचना? काही नाही, चला. सांगा. तुम्ही मगाशीच काहीतरी सांगणार होता. काही नाही, चला. आणखीन उशीर नको व्हायला. सासरेबुवांचं पत्र आलंय. त्यांनी आग्रह धरलाय मंडळींना इथं घेऊन या म्हणून. अहो, मग चांगलंच आहे की. विवंचना कसली त्यात? आता कसे सांगायचे तुम्हाला? कुटुंबाच्या राहण्यापासून ते जगण्यापर्यंतची सोय करायची. नाही, आता सासरेबुवांचा रोष पत्करून कसं चालेल? आणतो मंडळींना इथं. चांगलीच गोष्ट आहे ती. संसाराचा प्रारंभ आनंदाने करा. असे सदा साडेसातीचा अंमल असल्यासारखे वागू नका. त्यांच्या वाड्यामध्ये आपल्या शाळेची सोय होऊ शकेल. अहो काका, पण ते इतके मोठे, म्हणजे एकेकाळी त्यांनी राज्य केले तिथून. आता तीच जागा आपल्याला शाळा चालवायला कसे देतील ते? हो ना, आमची तर ओळख देखील नाही त्यांच्याशी, आणि त्यात आम्ही नौखे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. ते राज्यकर्ते होते म्हणूनच त्यांना या कार्याचं महत्व समजू शकेल. रावसाहेब फडणवीस हे मोठे दानशूर व्यक्ती आहेत. या असल्या सामाजिक कार्याला नेहमी सरळ हस्ते ते मदत करत असतात. मी शब्द टाकीन त्यांच्याकडे. माझा शब्द रावसाहेब कधीही पडू देणार नाहीत. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही जरा स्वस्थ बसा. खोकला वाढला. काका, हे घ्या, पाणी घ्या. आपण वैद्यांना बोलवूया का? सावकाश सावकाश सावकाश. मी घेऊन येतो वैद्यभुवांना. अरे नको, आधी न्यू इंग्लिश स्कूलचं काम कर. मी पूर्वीच म्हणालो होतो काका, आम्ही शाळा सुरू करणार आहोत. अरे पण हे सर्व कशासाठी म्हणतो मी? एवढी वकिली शिकलास तरीही नोकरी करणार नाही म्हणालास. हे सर्व मान्य केलं ना आम्ही बाबा. मग आता ती कचेरी उघडली आहेस, ती तरी चालव ना स्वतःहून. काका, मी स्वतःसाठी काही करेन अशी तुमची अपेक्षा असेल तर ती मनातून काढून टाका. अपेक्षा भंग तरी होणार नाही. बाळ, तू यांच्याबद्दल चुकीचा समज करून घेतोयस. नाही काकू, तुम्हीच मला समजू शकत नाही आहात. मला आश्चर्य याचे वाटते, तुमचा मुलगा स्वार्थासाठी काहीही न करता समाजासाठी उभा राहायचा प्रयत्न करतोय,
त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा, ते सोडून तुम्हाला हे सगळे खूळ वाटते. बळवंतराव, आमच्या मनात तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. खात्री बाळगा. आमचं सोडा. अरे पण ह्या मुलीचा, तिच्या उदरातल्या गर्भाचा थोडा तरी विचार कर. मी माझे दायित्व नाकारतच नाही आणि तसे वचन दिले मी भामाला. हवे तर विचारा तिला. आणि हे जसे आमचे अपत्य आहे, तशी ही शाळा हे देखील आमचे अपत्यच नाही का? आणि राहता राहिला प्रश्न घर चालवण्याचा. मी वचन देतो, तुम्ही सर्व, हे घर, माझे बाळ, कुणीही उपाशी राहणार नाही याची मी सोय करीन. मला स्वतःला उपाशी राहावे लागले तरी. घर असेल, संसार असेल आणि सरकार त्याला या कामाचे देखील पैसे देत असेलच की. सरकार त्याला पैसे देण्याची शक्यता अगदी कमी आहे बघा. पण मी आपलं त्याच्याकडून पेरू विकत घेत असतो. अहो कितीही झालं तरी आपलाच देश बांधव आहे तो. काका, तुमच्या या वागण्यास काय म्हणावे नेमके? आम्हास कोडेच असते याचे. असो, मला सांगा, तुम्ही कसं येणं केलं? अहो, आम्ही तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो. अखेर आपल्या शाळेच्या मुहूर्ताचा दिवस ठरला. 2 जानेवारी तुम्हास यायचे आहे. तुम्ही शब्द टाकला म्हणून मोरोबा दादांकडून वाडा मिळू शकला. छे रे मुलांनो, अरे तुम्ही महासागरा इतकं कार्य करताय. मी आपलं त्यात पळीनं 2 थेंब शिंपडले इतकंच. अरे मी उभी हयात घालवली सार्वजनिक सभा घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यात. पण त्या पलीकडे लोकांच्या जगण्याला दिशा देणं हे महत्वाचं असतं. आमच्याकडून ते राहिलंच. काका, आपण सगळे ब्रिटिशांचे गुलाम आहोत. हा देश म्हणजे त्यांची वसाहत. जशा इतर ठिकाणी वसाहती आहेत तशाच इथेही आहेत. आपले स्वतंत्र अस्तित्व आपण शोधायला नको का? आपण आजवर तेच जग पाहिले जे पाहण्याची आपल्याला ब्रिटिशांनी संमती दिली. मात्र आता आपल्या बुद्धीची आणि क्षमतेची कवाडं उघडण्याची वेळ आलेली आहे. काका, आणि येणाऱ्या पिढीने हे अभिमानानं सांगायला हवं, हा तोच देश आहे ज्याची संस्कृती अतुल्य आहे आणि इथे मिळणारं ज्ञान हे संपूर्ण जगास तुल्यबळ आहे. असा दुहेरी संगम साधायचा आहे. वा, असे पवित्र विचार असतील तर या गोऱ्यांचं स्वामित्व फार काळ टिकणार नाही. कारण जी पिढी तुम्ही घडवाल तिला स्वावलंबन, स्वाभिमान, स्वातंत्र्य याचं बाळकडू उपजतच मिळणार आहे. खरंच खूप समाधान वाटतं तुम्हाला बघून. म्हणजे मी आता डोळे मिटायला मोकळा झालो. अहो काका, काका, अहो हे काय बोलणे झाले? आम्ही असे मुळीच होऊ देणार नाही आहोत. अजून तुमचे खूप कार्य शिल्लक आहे, लक्षात आले? अरे मी चेष्टा केली तुमची. काका, ही अशी चेष्टा करणंही वर्ज्य आहे तुम्हाला. बर, तेव्हा आता मुक्त हस्ताने आम्हास आशीर्वाद द्या. झोळी धरा बघू. बळवंतराव, काय अवस्था तुमची? रस्त्यात कोणी बघितले असते तर म्हणाले असते का वकिलाची काय अवस्था झाली बघा. मुलीच्या लग्नात वडिलांची कशी गत होते तशी ही गत. अहो पण फक्त वडिलांचीच कशाला, घरात काका मामा नसतात काय? हा, म्हणजे थोडक्यात आपले सर्व सवंगडी आपल्या सोबत आहेत. म्हणजे कार्यसिद्धीस जाणार. बळवंतराव, अरे आलेच की. या 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 आपटे नामजोशी. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आहात कुठे तुम्ही? अहो उद्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला द्यायच्या. मी तुम्हाला सांगतो, उद्याचं मी वेळापत्रकच तयार करून ठेवलंय, दाखवतो तुम्हाला, म्हणजे कळेल बरोबर. स्त्री बुवा, अहो आम्ही त्या संदर्भात बोलायलाच इथे आलो आहोत. काय झालं? काही समस्या आहे का?
क्षमा करा, उद्यापासूनच शाळा सुरू होते आणि आम्ही असं ऐनवेळी सांगतोय, पण आम्हाला असं तडकाफडकी उद्यापासूनच नाही रुजू होता येणार. हो, म्हणजे नोकरी आणि इतर व्यापात गुंतल्यामुळे तातडीनं उद्यापासूनच रुजू होणं जरा अवघडच आहे. परंतु नामजोशी, आपटे, राष्ट्रीय शिक्षण देणारी ही शाळा उभी करणं, हा सगळा खटाटोप करणं हे आपलं एकत्रित स्वप्न आहे. अहो बळवंतराव, कच खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या कार्यात आम्ही सहभागी आहोतच, पण या तात्पुरत्या अडचणीमुळे थोडं अवघड जातंय. स्वप्नांची पूर्तता करायची म्हणजे अडचणी येणारच. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. शास्त्री बुवा, परंतु बळवंतराव, आपटे, नामजोशी, मला तुमची समस्या मान्य आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या. कधीही आलात तरी तुमचं स्वागतच आहे. हो, पण तातडीनं रुजू होऊ शकत नाही याची खंत मनात राहीलच. नामजोशी, गोपाळराव सुद्धा 4 महिन्यांनंतर रुजू होणार आहे. छत्रे गुरुजींनी त्यांना सक्त ताकीद दिली आहे, प्रथम स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. परंतु आता ते आमच्या सोबत नसले तरी त्यांचा आधार आम्हाला वाटतोच, तसा तो तुमचा देखील वाटतो. पण बळवंतराव, आता मोठी पंचायत होईल. नाही म्हणजे उद्या शाळेचं उद्घाटन आहे आणि फक्त तुम्ही दोघंच आहात. मला असं वाटतंय मी तुर्तास शिक्षण बाजूला ठेवतो आणि तुमच्या सोबत येतो. स्वतःच्या शिक्षकाला दिलेलं वचन न पाळणारा शिक्षक आम्हास या शाळेत नको. चिपळूणकर, गोपाळराव, आपला आजवरचा कुठलाही प्रवास निर्विघ्नपणे पार पडलाय का? नाही. मैवाना आपल्याला त्याची सवय असायला हवी. आणि ह्या आपल्या महत्वाच्या कार्यास उद्या सोबत करायला मुले येतीलच की. बळवंतराव, किती संख्या अपेक्षित आहे? घ्या शास्त्री बुवा, हा प्रश्न म्हणजे एखाद्या गरोदर स्त्रीला मुलगा होईल की मुलगी विचारण्यासारखे आहे. नाही, मुलगा होऊ देत किंवा मुलगी होऊ देत, पण जे कोणी मूल जन्माला येईल ते असं कीर्तिवान होईल की त्या गोऱ्या साहेबांना त्याची दखल घ्यावीच लागेल. अगदी, हे मात्र खरे बोलले. होणार नाही, त्यासाठी निराळाच पर्याय काढायला हवा. म्हणजे काय, शेणाने सारवून सपाट करायला हवी जमीन. सारवणार? अहो, आता या वेळेला गडी कुठून मिळणार आहेत? गडी आपले घरचे कार्य, आपणच गडी. मी सारवतो पटकन जमीन, आलोच. उत्तम, चला. चला ना, मी जाणार आहे, तुम्ही इथेच थांबणार आहात. अहो पण नाही, शेणात हात घालून आणखीन थंडी नाही का वाढेल तुमची? दमा बळावू शकतो. काही होत नाही मला, चला. झाले, या माघारी परत. ऐका, एक लक्षात घ्या, 4 महिन्यांनंतर येणारा शिक्षक तब्येत खालावली म्हणून आणखीच उशिरा आला असे मला व्हायला नकोय. असं काय होत नाही, ऐका माझं. चला. तुम्ही माझे ऐका. बळवंतराव, हो, शांत बसा इथे आणि माझ्यासोबत चांगल्या गप्पा मारा. या बरं, बसा 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 बसा. बळवंतराव, या या या. मी आलोच. बळवंतराव, ज्या निष्ठेने कार्य घडत आहे मला खात्री आहे क्रांती घडल्या वाचून राहणार नाही. क्रांती घडल्या वाचून राहणार नाहीच, पण त्याची सुरुवात शेणाने सारवून करूया. आलोच. आजवर दिले गेले नाही असे आधुनिक अद्ययावत शिक्षण आपण देऊ. अशी पिढी घडवू जी शास्त्रशुद्ध प्रकारे विचार करेल. माझ्या डोक्यात योजना पक्क्या आहेत. कुठल्याही मुलाला आपल्या देशाच्या, आपल्या भूमीच्या भूतकाळाबद्दल खेद वाटता कामा नये, उलट अभिमानच वाटायला हवा.
त्याच्या मनात स्वतःबद्दल स्वाभिमान असायला हवा, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास त्यास वाटायला हवा. स्वातंत्र्याची बीजे आपण रोवू त्याच्या मनात. नव्या युगाची कास धरणारी पिढी निर्माण करू आपण. पण बळवंतराव, चिंता एकच आहे, लग्नाची सर्व तयारी झाली आहे आणि वधूच नाही असं नको व्हायला. मुलं येतील ना उद्या? येणार, मुलं येणार म्हणजे येणार, माझा ठाम विश्वास आहे. माझं अंतर्मन मला सांगतंय मुलं येणार. गोपाळराव, तुझ्या जागेपणी मला तुला वेळ देता येत नाही आणि तू निजल्यावर माझं येणं तुला जाणवत नाही. इतकी सोचतेस, चिडतेस माझ्यावर, तरी गप्प राहतेस. आपल्या बाळाला गोष्ट सांगताना हेच सांगशील ना की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईची कधी काळजी केलीच नाही, त्यांनी साधा वेळ देखील दिला नाही, ना आईला ना बाळाला. हे तर आपले पत्रक आहे. हिम्मत कशी झाली रे? मगाचपासून बघतोय इथे एकही विद्यार्थी येताना दिसत नाहीये. अरे हो, आणि इथे हे दोनच शिक्षक, हे शिकवणार कुणाला? या रिकाम्या भिंतींना. हो, जाहिराती देऊन दर्जा मिळत नसतो. आडातच नसेल तर पोहरात येणार कुठून? बळवंतराव, शांत शांत. ही शाळा आहे, शक्ती प्रदर्शन करायला ही तुमची तालीम नाही. अहो, आजन्म लक्षात राहील. जपून ठेवू तुमची ही दाद. तुम्ही लाख दगड मारले तरी आम्ही ती फुले म्हणूनच गोळा करू. वाटेत ठेचा लागतील, रक्त येईल, परंतु आमचा प्रवास थांबणार नाही. कारण आमचा मार्ग सत्याचा आहे, प्रगतीचा आहे. आज आमच्यावर दगड फेकलाय, उद्या आमच्याच दिंडीत वारकरी म्हणून सहभागी होणार आहात. शब्द लिहून घ्या माझा.